आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी माझ्या देवघरातील देव कशा प्रकारे स्वच्छ करते। त्यासाठी मी फक्त 2 साहित्य घेणार आहे आणि ते आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल पण असतात। त्यासाठी मी इथे पहिले गॅसवरती पाणी गरम करायला ठेवले। तर इथे पाण्याला थोडा उकळा पण येऊ द्यायचा। पाण्याला उकळा आल्यानंतर मी जसं भगोनं घेतलंय ना त्यामध्येच तुम्ही देव टाकू शकता, पण माझ्या देवाबरोबरच मी माझा जो देव्हारा आहे तोही पितळाचा आहे, तर त्याच्यासाठी मला एका मोठ्या भांड्यामध्ये ते पाणी घ्यावं लागलं। तसं मी इथे पाणी घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला जे 2 साहित्य टाकायचे त्यामध्ये एक आहे सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत्व आणि दुसरा आहे खाण्याचा सोडा। आता मी इथे अगोदर पाण्यामध्ये टाकत आहे लिंबू सत्व, जे मी इथे 2 चम्मच टाकत आहे समजा, आणि पाणी हे जवळपास 2 मग असतील। त्यानंतर यामध्ये मी माझे सर्व पितळाचे देव टाकलेले आहे। आता सर्व देव टाकल्यानंतर जो खायचा सोडा आहे तो मी इथे टाकत आहे, आणि तुम्हाला लगेच लक्षात येईल की तो सोडा टाकल्यानंतर लगेच रिॲक्शन तयार होते, आणि देव पाण्यामध्ये तसेच ठेवल्यानंतर 2 मिनिटांमध्येच तुम्हाला लगेच रिॲक्शन लक्षात येऊन जाईल। ह्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर देव आपल्याला घासायची सुद्धा गरज पडत नाही किंवा चोळायचीही गरज पडत नाही। हळूहळू आपोआपच ते चेंज होत जातात। तुम्हाला पाण्यामध्ये दिसून येतही असेल। तुमचे जे देव जर जास्त प्रमाणात खराब झालेले असतील किंवा काळे पडलेले असतील ना, तर तुम्ही थोडा वेळ जास्त ठेवू शकता। मी इथं जास्तीत जास्त फक्त 2 मिनिटच पाण्यामध्ये ठेवलेले आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला लक्षात दिसून पण येते, मूर्तींची चमक तुम्हाला दिसतही असेल। त्यानंतर मी इथे देव पाण्यातून काढून घेतलेले आहे आणि वेगळ्या भांड्यामध्ये घेतलेले, आणि त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की मला माझा देव्हारा सुद्धा साफ करायचा आहे, तर इथे मी परत एकदा ते लिंबू सत्व टाकले, आणि इथे मी खायचा सोडा परत टाकते, आणि त्यामध्ये देव्हारा परत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त असं टाकून ठेवणार आहे। त्यामध्ये मला त्याला चोळायचीही गरज पडणार नाही किंवा ब्रशही वापरायची गरज पडणार नाही। देव्हाऱ्यामध्ये पण तुम्हाला हळूहळू बदल दिसून येईल की तोही कशा प्रकारे चमकतोय। आणि त्यानंतर परत एकदा मी पाणी थोडंसं गरम केलंय। आपण इथे खूप जास्त पहिल्यासारखं उकळा नाही येऊ द्यायचा, नॉर्मल कोमट किंवा थोडं गरम घेऊ शकता। आणि त्यानंतर मी इथे परत त्यामध्ये देव टाकले त्या पाण्यामध्ये। आता इथे काय झालंय, जेव्हा नंतर आपण नॉर्मल पाण्यामध्ये देव्हारा धुतो, तर इथे आपल्याला थोडंसं पहिले ब्रशने थोडंसं साफ करून घ्यावं लागतं। साफ म्हणजे नुसतं असं चोळायचं, म्हणजे जो भुरकटपणा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जो दाखवला जिथे थोडं पांढरं दिसतंय, तर ते क्लीन होऊन जातं, निघून जातं। त्या पाण्यामध्ये आपल्याला काहीही टाकायची गरज नाही राहत, ते फक्त नॉर्मल कोमट पाणी असायला हवं। इथं मी थोडं ब्रशने तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे दिसतंय तसंही करून घेतलंय, कारण माझ्या देव्हाऱ्याला जे आहे ना खूप जास्त डिझाईन असल्यामुळे ते व्यवस्थित हाताने साफ केले जात नाही, तर इथे थोडंसं मला ब्रशची इथं मदत घ्यावी लागते। आणि त्यानंतर मी इथे लास्टला थंड पाण्याने धुवून घेतलेला आहे देव्हारा, आणि त्यानंतर कोमट पाण्यातून काढल्यानंतर देवही मी नॉर्मल पाण्यामध्ये म्हणजे थंड पाण्यामध्ये साफ करून घेतलेले आहे आणि पुसून घेतलेले आहे। तर अशा प्रकारे मी माझे देव आणि देव्हारा दोन्ही साफ करत असते। तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।